मंडळी, पाकिस्तानी क्रिकेट आणि वाद यांचं नातं फार जुनं आहे। यात आता पाकचा आणखी एक खेळाडू बदनामीच्या दलदलीत अडकलाय। त्याचं झालं असं की पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदर अली याला ब्रिटनच्या पोलिसांनी कथित लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून अटक केली आहे। अवघ्या 24व्या वर्षी पाकिस्तानचा हा उदयोन्मुख फलंदाज अशा आरोपाला सामोरा जात आहे, जो तपासानंतर खरा ठरला तर त्याचं अख्खं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं। दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या एका गुन्हेगारी तपासाच्या पार्श्वभूमीवर हैदर अलीला तात्पुरतं निलंबित केले आणि याशिवाय ग्रेटर मँचेस्टर पोलीस 23 जुलैला पाकिस्तान शाहीनच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान मँचेस्टरमध्ये लागलेल्या आरोपांची चौकशी करत आहेत। यापूर्वी 3 ऑगस्टला एका सामन्यादरम्यानच या हैदर अलीला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं, मात्र त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आलेला आहे। 2 ऑक्टोबर 2000ला पंजाब प्रांतातील अटक शहरात जन्मलेल्या हैदर अलीला पाकिस्तानचा उजव्या हाताचा आश्वासक फलंदाज मानलं जायचं। कधी काळी त्याला पाकिस्तानचा पुढचा बाबर आझम म्हणूनही गौरवण्यात आलं होतं। मात्र आता याच क्रिकेटपटूवर गंभीर आरोप केले जात आहेत। पण मंडळी, यात तुम्हाला कितपत तथ्य वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर सांगा।